नमस्कार. स्वामी अपूर्वानंद लिखित आणि प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेलं श्री शारदा देवी यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 10व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. काशीहून आपल्या सगळ्या मंडळींसह माताजी 17 जानेवारी 1913 रोजी कलकत्त्याला आल्या आणि जवळजवळ 1 महिना तिथे राहिल्या. माताजींजवळ दीक्षा घ्यायला पुष्कळ भक्त येत असत. ते पाहून त्यांच्या ब्रह्मचारी सेवकाला फार आश्चर्य वाटत असे. एक दिवस त्याने माताजींना विचारलं, आई, हे जे इतके लोक मंत्र घेतात यापासून यांना काय बरं मिळतं? बाह्यता तरी असंच दिसतं की जसे ते पूर्वी होते तसेच नंतर राहतात. माताजीने उत्तर दिलं, मंत्राच्या द्वारे शक्ती संचार होतो. गुरुची शक्ती शिष्यात जाते आणि शिष्याचं पाप ताप गुरुकडे येतं. म्हणून मंत्र दिल्यामुळे पापाचा भार वाढून इतक्या व्याधी जडतात. गुरु होणं फार कठीण आहे. शिष्याचं पाप घ्यावं लागतं. म्हणूनच राखाल म्हणजे स्वामी ब्रह्मानंद मंत्र देऊ इच्छित नाहीत. तो म्हणतो, आई, मंत्र देताच माझी प्रकृती बिघडते. नुसतं मंत्र देण्याचं नाव काढलं तरी मला ताप चढतो. केवळ मोक्षाची इच्छा करणारे लोकच माताजींजवळ येत असं नव्हतं. त्यांच्याकडे तर नाना प्रकारचे लोक नाना प्रकारच्या कामना घेऊन येत. कोणी मूलबाळ व्हावं म्हणून येत, कोणी रोग बरा व्हावा म्हणून येत, पुष्कळचे लोक ऐश्वर प्राप्त व्हावं म्हणून येत. सगळे दुःखी असत. दयामयी माताजी देखील सर्वांना इच्छिलेला वर देऊन त्यांच्या कामना पूर्ण करीत. कित्येक वेळा तर त्यांनी दुसऱ्याचे रोग स्वतःवर ओढून घेतले. त्यांच्या दयेला अंत नव्हता, सीमा नव्हती. त्यांच्या बालकांपैकी ज्या कोणाचं जीवन जिथे दुखत असेल तिथे ते आपली शांती देणारा हात फिरवत असत. कोणत्याही प्रकारचं दुःख पाहिलं की त्यांचं मातृहृदय पिळवटून निघत असे. ते अगदी व्याकुळ होऊन जात आणि सगळी दुःख नाहीशी करीत. आपल्या कोमल हाताने ते अश्रू पुसून टाकीत. बाग बाजारात माताजी राहत असत. त्या घरासमोर एक मैदान होतं. तिथे एका झोपडीत एक परदेशी कुटुंब राहत होतं. एक दिवस त्या झोपडीतील बाई आपल्या आजारी मुलाला कडेवर घेऊन माताजींचा आशीर्वाद घ्यायला आली. आहा, तिच्याशी किती दयेने आणि आपलेपणाने आणि सहानुभूतीने वागल्या म्हणून सांगावं. तुझा मुलगा लवकर बरा होईल असा त्यांनी आशीर्वाद दिला आणि मग 2 मोठाली डाळिंब आणि द्राक्ष ठाकूरांसमोर ठेवून तो ठाकूरांचा प्रसाद त्यांनी त्या बाईला देत म्हटलं, त्या आजारी मुलाला हे खायला घाल. त्या निर्धन स्त्रीच्या आनंदाला सीमा राहिली नाही. तिने नाना प्रकारांनी कृतज्ञता प्रकट केली. ती वारंवार माताजींच्या पाया पडली. वरिसालच्या एका भक्ताला असाध्य राजयक्ष्मा झाला होता. त्याच्या तोंडातून रक्त पडू लागलं होतं. मृत्यूशय्येवर पडून तो आपले शेवटचे क्षण मोजत होता. त्या रोग जर्जर बालकाच्या हृदयात माताजींच्या चरणदर्शनाची एकमात्र अभिलाषा उरली होती. पण तो तर यमलोकाच्या वाटेवर पावलं टाकू लागला होता. अशा स्थितीत तो माताजींजवळ कसा जाणार आणि त्यांचं दर्शन कसं घेणार? आपल्या अंतःकरणातील ही इच्छा त्याने एक करुण पत्र पाठवून निवेदन केली. त्याने माताजींना लिहिलं होतं, आई, आता मी वाचत नाही. तुम्हाला पाहावं अशी एकमात्र इच्छा आहे, पण मला तर येता येणं शक्य नाही. तेव्हा तुम्हीच इकडे या. आई, आपल्या ह्या बाळाला एकदा पाहून जा. बरिसालला इतक्या दूर येणं माताजींना शक्य नव्हतं. ही गोष्ट त्या भक्त बालकाला मुळीच लक्षात आली नाही. ते पत्र वाचून माताजी फारच चिंतित झाल्या. त्या आजारी बालकाचा फिक्कट चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर दिसू लागला. त्यांचे डोळे भरून आले. त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या. भक्त कल्पलता माताजींनी पत्र लिहून त्याला धाडलं, बेटा, भीती नाही, तू आजारातून मुक्त होशील. इतक्या दूर येणं मला कसं बरं शक्य आहे. मी आपला फोटो पाठवत आहे. तो पाहत जा आणि उद्बोधन वाचत जा. उद्बोधन मासिकात त्यावेळी प्रत्येक महिन्याच्या अंकात श्री रामकृष्ण लीला प्रसंग हा ग्रंथ क्रमशः येत होता. मृत्युंजयी माताजींनी पाठवलेल्या आशीर्वादाच्या आणि फोटोच्या द्वारे त्या स्वतःच तिथे गेल्या. त्या रोगग्रस्त बालकाने तो फोटो आपल्या उराशी ठेवला. माताजींना भेटण्याची इच्छा झाली की लगेच तो त्या फोटोकडे पाहत बसे. त्या फोटोकडे पाहता पाहता त्याचं हृदय आनंद आणि शांती यांनी भरून जाई. माताजी अचल भक्तीच्या रूपात त्याच्या जीवनात प्रकट झाल्या. मुक्तिदात्रीच्या कृपेने तो भक्त त्या तशा भयानक रोगातूनही मुक्त झाला. दुसऱ्याचं पाप ताप रोग शोक आपल्यावर घेतल्यामुळेच माताजींना इतके शारीरिक कष्ट सहन करावे लागत होते. वेड्या मामीच्या जिभेला अगदी हाड नव्हतं. जे तोंडाला येईल ते ती बडबडत असे. माताजी तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नसत. म्हणत, बडबडच करते ना, करू दे.
शब्दांनी काही आपल्या अंगाला बोकं थोडीच पडतात. तसं खरंच होतं त्यांचं म्हणणं. शिवाय गाळीला शब्दच म्हणायचे नाही तर काय. कित्येक वेळा तिचे बोलणं त्या हसण्यावरी नेत असत. पण एक दिवस मात्र माताजींच्या तोंडून अगदी तळमळून प्रत्युत्तर निघून गेलं. त्या दिवशी वेडीचं गालीप्रदान अगदी पराकोटीला पोचलं होतं. अनेक प्रकारे वाईट साईट बोलल्यावर शेवटी ती माताजींना सर्वनाशी म्हणाली. तो शब्द ऐकताच माताजींच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिल्या. त्या म्हणाल्या, बाई, मला काय वाटेल ते म्हण, पण सर्वनाशी म्हणू नकोस. जगभर माझी बाळं आहेत, त्यांचं आशाने अकल्याण होईल. एके दिवशी दोघी स्त्रिया माताजींजवळ आल्या. त्यांना काहीतरी गुप्त गोष्ट सांगायची होती, म्हणून माताजी त्यांना बाजूच्या पडवीत घेऊन गेल्या. तिथे माताजींजवळ बसून लाजत लाजत त्यांनी आपल्या हृदयातील दुःख कळवळून प्रकट केलं. त्यांना मूलबाळ नव्हतं, त्यांना आई व्हायचं होतं. माताजींना त्यांची दया आली. त्यांची प्रार्थना मान्य करून आशीर्वाद देऊन त्या त्यांना म्हणाल्या, आपल्या मनातील विचार ठाकूरांपाशी प्रकट करून त्यांची प्रार्थना करा. अगदी रडून कळवळून हृदयातील वेदना त्यांना सांगा. पाहाल तुम्ही, ते तुमची कूस भरतील. माताजीने त्यांना आणखीही पुष्कळ गोष्टी सांगितल्या. त्यांच्या दयेमुळे त्या स्त्रियांचं मनोरथ पूर्ण झाले. नाना प्रकारच्या लोकांचा पापभार ग्रहण करता करता आता आणखी घेणं जणू त्यांना अशक्य वाटू लागलं होतं. सर्व सहिष्णू मातेला आता हे जणू असह्य होत होतं. त्यांच्या सगळ्या शरीरभर वेदना होत. सगळ्या अंगाचा नुसता भडका उडतो आहे असं वाटे. हृदय भयानक पिढ्यानी पिळवटून निघे. एक दिवस काय झालं, नेहमीप्रमाणे अनेक लोकांच्या प्रार्थना कामना पूर्ण करता करता त्या अगदी घाबरल्यासारख्या झाल्या. रात्र बरीच झाली होती. दर्शनाला आलेले सगळे लोक निघून जाताच त्यांनी सगळ्या खोलीत गंगाजल शिंपडायला सांगितलं. मग त्या अंथरुणावर पडल्या आणि अंगावरील वस्त्र थोडं बाजूला करून एका भक्त स्त्रीच्या हातात पंखा देऊन म्हणाल्या, बेटी, थोडा वारा घाल बरं. सगळ्या शरीराचा कसा अगदी भडका उडाला आहे. नमस्कार असो या कलकत्त्याला. कोणी म्हणतो माझ्या मागे हे दुःख लागलं आहे, तर कोणी म्हणतो ते लागलं आहे. आता नाही हे माझ्याच्याने सहन होत. आणि काही काही लोक न जाणे काय काय कर्म करून येतात. कोणाला 25 मुले मुली आहेत, त्यांच्यापैकी 10 मेली म्हणून रडतो. ही काय माणसं आहेत? सगळे पशु आहेत, पशु. काही संयम नाही की काही नाही. ठाकूर म्हणत असत, अरे 1 शेर दुधात 4 शेर पाणी मिसळलेलं आहे. फुंकता फुंकता माझे डोळे पार गेले. अरे माझ्या सर्व संग परित्यागी बाळांनो, कुठे आहात तुम्ही? या, लवकर या. तुमच्याशी बोलत बसलो म्हणजे माझ्या जीवाला जरा शांतता लाभेल. ठाकूरांचं म्हणणं अगदी योग्य होतं. थोडा जोराने वारा घाल बेटी. आज 4 वाजल्यापासून लोकांची नुसती रीघ लागली होती. लोकांचं दुःख आता नाही माझ्याच्याने पाहवत. दुसरा दिवस उगवला की पुन्हा आपलं तेच चक्र चालू होत असे. तेच दर्शन, तीच प्रार्थनापूर्ती आणि तेच कृपा वितरण. नेहमीचा क्रम चालू होई. करुणामयी माताजींजवळून किती भक्त किती किती प्रकारचे आशीर्वाद प्राप्त करत. कृपामाईने कृपेचं अमृत भांडार खुलं केलं होतं. एक दिवस एक तरुण भक्त आला आणि माताजींच्या पायावर डोके ठेवून म्हणू लागला, आई, मी या जगात फार कष्ट भोगले आहेत. तुम्हीच माझ्या गुरु आहात. तुम्हीच माझं इष्टदैवत आहात. मी आणखी काही ओळखत नाही. खरोखर इतकी अनुचित कर्म केली आहेत की ती तुमच्याजवळ सांगायला सुद्धा मला लाज वाटते. तथापि तुमच्या दयेनेच मी वाचलो आहे. मनक्षोभामुळे त्या तरुणाला पुढे बोलणं अशक्य झालं. माताजी जणू वात्सल्य रसात न्हावून निघाल्या. स्नेहसिग्ध मधुर स्वरात त्या म्हणाल्या, बेटा, आईजवळ मूल आलं की ते तिचं मूलच असतं. दुसरं आणखी काही नसतं. त्यांच्या प्रत्येक शब्दातून स्नेहामृताचा वर्षाव होत होता. माताजी जणू एखाद्या लहान बालकाला मांडीवर घेऊन त्याचे लाड करत होत्या, त्याची समजूत घालत होत्या. त्या मातृस्नेहाने चकित होऊन तो तरुण म्हणाला, होय आई, तुम्ही म्हणता ते खरं आहे. पण मला एक भीती वाटते. तुमची इतकी मोठी दया मिळाल्यामुळे तुमची दया काय सहजच मिळते असं मला वाटायला नको. भक्ताचे डोळे पाण्याने भरले. परितृप्त अंतःकरणाने त्याने निरोप घेतला. एक दिवस बाग बाजारातील माताजींच्या निवासस्थानी न मागता देखील त्या कशी कृपा करतात ह्याविषयी भक्तमंडळीत चर्चा चालली होती. माताजी सरसकट सगळ्यांना दीक्षा देतात आणि त्यांचे पाप ताप आपल्या शिरावर घेतात. खरोखर आईची करुणा अपार आहे. तिचं प्रेम, तिचं कोड कौतुक, तिचं वात्सल्य कसं असीम आहे. भक्तमंडळींचं असं बोलणं चाललं होतं. माताजीही पलीकडे थोड्या दूर बसल्या होत्या. योगिन्मा माताजींकडे पाहून थोडं हसत हसत जरा मोठ्याने म्हणाल्या, आईने आम्हावर कितीतरी प्रेम केलं तरी ठाकूरांसारखं प्रेम काही त्या करू शकत नाहीत.
आपल्या मुलांसाठी ठाकूर किती व्याकुळ होत, किती ते त्यांचे लाड करीत. मी त्यांचं असं प्रेम पाहिलं आहे की अगदी अवर्णनीय. ते ऐकून माताजी स्मितयुक्त मुद्रेने म्हणाल्या, होणारच तसं, का बरं होणार नाही. त्यांनी आपले सगळे शिष्य अगदी निवड करून पारखून बनवले. त्यात आणखी त्यांना इथे तिथे स्पर्श करून आपल्या मंत्रशक्तीने त्यांच्या हृदयात आध्यात्मिकता वाढवली. आणि माझ्याकडे तर त्यांनी मुंग्यांची फौज धाडून दिली आहे. होय, खरोखरच ती मुंग्यांची फौज होती. मातेच्या स्नेहाला सीमाच नाही. आईचं आकर्षण रक्ताचं आकर्षण आहे, हृदयाचं आकर्षण आहे. म्हणूनच तर त्या विश्वजननीने मागे पुढे न पाहता असंख्य जीवांना मुक्त हस्ताने मुक्ती प्रदान केली. एक संन्यासी बालक आपल्याला शाश्वत शांती प्राप्त व्हावी म्हणून अतिशय व्याकुळ होऊन माताजींजवळ हट्ट धरून बसला. माताजींच्या पायावर डोकं ठेवून आपल्या हृदयातील तळमळ त्याने नाना प्रकारे व्यक्त केली. माताजींनी त्याला खूप आश्वासनं दिली, अंतःकरणापासून आशीर्वाद दिला, बराच उपदेश देऊन शेवटी त्याला सांगितलं, जप वाढव. संन्यासी म्हणाला, आई तुम्हीच सांगा, किती जप केल्याने मन एकाग्र होईल. माताजी म्हणाल्या, ठीक आहे, रोज 10,000 जप कर. 10,000, 20,000, जितका करू शकशील तितका कर. संन्यासी म्हणाला, आई एक दिवस मी पूजागृहात अश्रू ढाळीत जमिनीवर पडलो होतो. इतक्यात मला एक दृश्य दिसलं. तुम्ही माझ्या डोक्याच्या अगदी जवळ उभ्या राहून म्हणत आहात, तुला काय हवं. मी म्हटलं, आई मला तुमची कृपा हवी आहे. तुम्ही जशी सुरथावर केली होती ना तशी. पुन्हा मी म्हटलं, नको आई, ती तर दुर्गा रूपात तुम्ही त्याच्यावर कृपा केली होती. मला ते रूप नको. तुमची ह्याच रूपात माझ्यावर कृपा घडावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही थोड्याशा हसलात आणि निघून गेलात. तेव्हा मन अधिकच व्याकुळ झालं. काही एक आवडेनासं झालं. मनात आलं, जर मी त्यांना प्राप्त करू शकलो नाही तर मग आणखी जगण्यात फायदा काय. माताजी आश्वासन देत म्हणाल्या, का बरं, असं का म्हणतोस. हे जे तुला मिळालं आहे हे सांभाळून का ठेवत नाहीस. माझं आणखी कोणी असेल नसेल, पण आई माझी आहे नक्की, ही एक गोष्ट मनात बाळव. ठाकूर मुळी सांगूनच गेले आहेत. इथे म्हणजे त्यांच्याजवळ आलेल्या सगळ्या लोकांना ते शेवटल्या दिवशी दर्शन देणार आहेत. दर्शन देऊन आपल्याबरोबर घेऊन जाणार आहेत. एका सर्वसंग परित्यागी बालकाचं हृदय भगवंताच्या दर्शनासाठी व्याकुळ झालं. तो माताजींजवळ आला आणि त्याने आपली मानसिक अवस्था त्यांना सांगितली. तो म्हणाला, काही म्हणा, परंतु आई, त्याग वैराग्य हेच मुख्य आहे. ह्या गोष्टी का आम्हाला साधणार नाहीत. माताजींनी अगदी दृढतेने सांगितलं, साधतील, अवश्य साधतील. ठाकूरांना शरण गेल्यामुळे सगळं काही साधेल. त्याग हेच तर त्यांचा ऐश्वर्य आहे. आहा, एक दिवस जेवण झाल्यावर ते नौबतखान्यात आले. त्यांच्या बटव्यात मुखशुद्धीचे पदार्थ नव्हते. मी थोडीशी मुखशुद्धी त्यांना खायला दिली आणि थोडीशी पुडीत बांधून त्यांच्या हातात ठेवीत म्हटलं, ही घेऊन जा. ते नौबतखान्यातून आपल्या खोलीत जायला निघाले. पण आपल्या खोलीत न जाता ते सरळ दक्षिणेकडे वळले आणि नौबतखान्याजवळ जो गंगेचा घाट आहे तिकडे गेले. ते भानावर नव्हते. त्यांना धड रस्ताही उमजत नव्हता. तोंडाने म्हणत होते, आई घेऊ का मी उडी, आई घेऊ का मी उडी. माझ्या जीवाची इकडे कोण तडफड होऊ लागली. गंगेला खूप भरती आली होती. मी त्यावेळी नववधू होते. कुठेही बाहेर निघत नव्हते. आसपास कोणी दिसतही नव्हतं. आता पाठवू तरी कोणाला. दैवयोगाने काली मंदिरातील एक ब्राह्मण तिकडून जात होता. त्याच्या करवी मी हृदयरामाला बोलवलं. हृदय जेवायला बसला होता. तो तसाच उठला आणि हात धुवून धावत आला. मग त्याने त्यांना त्यांच्या खोलीवर नेलं. थोडासाही जर उशीर झाला असता तर ते गंगेत पडले असते. तो बालक म्हणाला, ते दक्षिणेकडे का वळले. माताजी म्हणाल्या, हातात मुखशुद्धीचे पदार्थ बांधून दिले ना म्हणून. जवळ संचय करायचा नाही हा नियम. तो चुकल्याबरोबर रस्ता दिसेनासा झाला. त्यांचा त्याग अगदी 16 आणे त्याग होता. काशीहून कलकत्त्याला आल्यावर 1 महिना मुक्काम करून विष्णुपूर कोआलपाडा मार्गे माताजी जयराम वाटीला गेल्या. कोआलपाडा म्हणजे त्यांची बैठकीची ओसरी होती. श्री रामकृष्णदेव एकदा माताजींना म्हणाले होते, विष्णुपूर हे गुप्त वृंदावन आहे बरं का, पाहाल तुम्ही. माताजी त्यावर म्हणल्या, मी पडले बाई माणूस, मी कसं पाहणार. त्यावर श्री रामकृष्ण म्हणाले, नाही नाही, तुम्ही पाहाल, अवश्य पाहाल. म्हणूनच विष्णुपूरहून जाताना लालबान तलावाच्या काठी बसून माताजी म्हणाले होत्या, ठाकूरांचं म्हणणं आज खरं ठरलं. यानंतर पुढे कित्येकदा माताजींनी विष्णुपूर मार्गे येणं जाणं केलं होतं. माताजींना खेड्यातील मोकळं वातावरण फार आवडत असे. त्या म्हणत,
मी खेड्यात आले म्हणजे माझ्या जीवाला शांतता लागते. कलकत्त्याला तर जसं काही पिंजऱ्यातच राहावं लागतं. बोलणं चालणं देखील फार सांभाळून करावं लागतं. न जाणो कोणी कशामुळे असंतुष्ट व्हायचा. पण खेडेगावात मी अगदी मोकळेपणाने बोलते आणि तिथले लोक देखील सुचतील तशा 4 गोष्टी करतात आणि निघून जातात. त्यात मलाही काही वाटत नाही आणि त्यांनाही वाईट वाटत नाही. गावी आल्यावर मी अगदी स्वतंत्रपणे इकडे तिकडे हिंडू फिरू शकते. माताजी कुवालपाड्याला येणार होत्या. आश्रमवासियांना अपार आनंद झाला. काही ब्रह्मचारी माताजींचं दर्शन आधी घडावं म्हणून विष्णुपूरच्या मार्गावर बरंच दूर जाऊन बसले. माताजी कुवालपाड्याला येऊन पोचल्या. स्नानादी आटपून त्यांनी स्वतः श्री ठाकूरांची म्हणजे श्री रामकृष्णांची पूजा केली. आश्रमाच्या अध्यक्षांचं हृदय आनंदाने भरून गेलं. माताजींजवळ बसत ते म्हणाले, आई, तुमची सगळी मुलं विद्वान आहेत, फक्त आम्हीच काही लोक अगदी मूर्ख आहोत. माताजी प्रेमाने म्हणाल्या, असं काय काहीतरी बोलता तुम्ही? ठाकूरांचंच उदाहरण पहा ना. त्यांना तर लिहिता वाचता काही येत नव्हतं. हृदयातील ईश्वराला पाहणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे. या खेपेला श्रीमंत, दरिद्री, विद्वान, मूर्ख अगदी सगळ्यांच्या उद्धारासाठी ठाकूरांचा अवतार झालेला आहे. तुम्हा सर्वांवर माझं प्रेम आहे. तुम्ही सगळे माझे आहात, अगदी घरचे आहात. एकदा एक सेवक माताजींना वडाच्या झाडाचं बी दाखवून विस्मयाने म्हणाला, हे पाहिलं आई तुम्ही? चवळीच्या दाण्यापेक्षा सुद्धा हे बी कितीतरी लहान आहे. यातून एवढा मोठा वृक्ष निघतो. केवढं हे आश्चर्य. माताजी म्हणाल्या, बरोबर आहे ते. दुसरं उदाहरण पहा ना. देवाचं नुसतं नाव घेणं म्हणजे किती लहानसं बी, पण त्यातून कालांतराने भाव, भक्ती, प्रेम सगळं काही निर्माण होतं. सेवक मंत्रमुग्ध झाला. मनात म्हणाला, खरोखर आईने किती सुंदर विचार मांडला हा. मला हे कधीच सुचलं नव्हतं. त्यांनी नेमकं सत्य सांगितलं. जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन माताजी पालखीत बसून जयराम वाटीला गेल्या. ही गोष्ट आहे 18 फेब्रुवारी 1913. जयराम वाटी येथे भक्तांचा मेळावा आणि दीक्षा देण्याचं कार्य दिवसेंदिवस वाढतच चाललं. खेडेगावात माताजींची जास्त मोकळेपणाने भेट होते. त्यांची मनमुराद सेवाही करता येते. हे पाहून पुष्कळसे भक्त त्या आडगावात जमा होऊ लागले. कित्येक जण जयराम वाटीत माताजींच्या येण्याची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असत. माताजींची त्या स्वतंत्र वातावरणातील सहज गंभीर मूर्ती एकदा पाहिली की तात्काळ त्यांच्या वत्सलतेचा प्रत्यय येत असे. त्यांच्या सहवासातील लहान लहान गोड घटना सगळं जीवन मधुमेह करून टाकीत. जे लोक केवळ 1-2 दिवस नव्हे तर वर्षानुवर्षे दिवस रात्र अष्टप्रहर माताजींच्या जवळ राहिले, त्यांनी त्यांच्या ओसंडून वाहणाऱ्या स्नेह ममतेला कधीही ओहोटी लागल्याचं पाहिलं नाही. त्यांचा प्रेमसुगंध लहान मोठ्या घटनाद्वारे तिथे निरंतर प्रकट होत असे. आपल्या बालकांचे लाड करण्यात, त्यांची सेवा करण्यात, त्यांचा सांभाळ करण्यात माताजींना अपरिमित तृप्ती प्राप्त होत असे. एकदा एक बालक म्हणाला, आई, डोकं फार दुखत आहे. लगेच माताजी उठल्या. बहुधा उष्णतेने झालं असेल असं म्हणत म्हणत ताबडतोब थोडं तूप आणि कापूर पाण्यात कालवून त्या बालकाच्या उशाशी घेऊन बसल्या आणि त्याच्या कपाळाला ते मिश्रण चोळू लागल्या. त्या म्हणाल्या, ठाकूरांचं जर एखाद्या वेळी डोकं दुखू लागलं तर ते हेच औषध लावत असत. बराच वेळ चोळल्यावर डोकं दुखणं थांबलं. तेव्हा कुठे माताजींच्या जीवाला स्वस्थता लाभली. एका सेवकाच्या हाताला खूप खरूच झाली. कडुलिंबाचा पाला पाण्यात उकळून त्या पाण्याने माताजी त्याचा हात धुत असत. त्याला आपल्या हाताने जेवता येत नव्हतं. माताजी सकाळ संध्याकाळ त्याला आपल्या हाताने जेवू घालीत. इतकंच काय, पण त्याची उष्टी पत्रावर देखील त्या फेकून देत. गोष्ट क्षुल्लक आहे, पण तिच्यातून माताजींचा महान स्नेहसुगंध दरवळतो. आईच्या स्नेहाला अजिंक्य काहीच नाही. त्या काही मानलेल्या आई थोड्याच होत्या. त्या खऱ्या खऱ्या आई होत्या. पूर्णार्थाने आई होत्या. राजारामवाडीत माताजींच्या निवासस्थानाचं बांधकाम चाललं होतं. त्याच कामानिमित्त एक सेवक जवळच्या गावात गेला होता. थंडीचे दिवस होते. त्याला परत यायला फारच उशीर झाला. संध्याकाळ होत आली तरी माताजी त्याची वाट पाहत बसल्या. त्या जेवल्या नाहीत. परत आल्यावर ते ऐकून सेवक अतिशय विस्मयचकित झाला. त्याला फार वाईट वाटलं. अपराधाच्या स्वरात तो म्हणाला, काय हे आई, आधीच तुमची प्रकृती ठीक नाही, त्यात आणखी तुम्ही दिवसभर उपाशी राहिलात. माताजी प्रेमार्ध स्वरात म्हणाल्या, तुला उपाशी ठेवून मी कशी बरं जेवू? यावर सेवक काय बोलणार. खाली मान घालून तो मुकाट्याने जेवायला बसला. राजाराम वाटीतील गुरुगृहात शिष्यांना पोटभर प्रसाद मिळत होता. धनदात्री अन्नपूर्णा स्वतः काळजी घ्यायला असल्यावर तिथे कशाची उणीव भासणार. शिष्यमंडळी जेवायला बसली म्हणजे माताजी तिथे जातीने उभ्या राहत आणि त्यांना काय हवं काय नको ते पाहत.
बालकाच्या तृप्तीने त्यांच्याही मुखावर संतोष दिसू लागे. आपल्या बालकांना ते उष्टी काढू देत नसत. त्या म्हणत, जा तुम्ही, आचवायला जा आधी. मग त्या आपल्या हाताने पान सुपारी देत. त्यानंतर सगळ्या जीवांच्या सेवा सांत्वनात तत्पर असलेली ती जगन्माता स्वतः आपल्या हातांनी ती सगळी उष्टी खरकटी आवरत असे. हे सगळं एका संन्यासी बालकाला फारच अनिष्ट वाटलं. म्हणूनच एके दिवशी माताजीने नको म्हटलं असतानाही तो आपलं उष्ट ताट घेऊन उठला. माताजी त्याची वाट अडवून उभे राहिल्या. त्याच्या हातातून त्यांनी ताट हिसकावून घेतलं आणि त्या म्हणाल्या, नाही, मीच ते आवरेन. ते संन्यासी म्हणाले, आई, तुम्ही ही जी आमची उष्टी काढताना ते मुळीच चांगलं नाही. याने आमचं अकल्याण होईल. माताजी आवेगाने स्नेह जंकृत स्वरात म्हणाल्या, बेटा, तुम्ही तर माझे लेकरे आहात. आई आपल्या मुलांचं हागणं मुतणं सुद्धा धुते. तुम्ही तर मोठे झाल्यावर माझ्याजवळ आला आहात. तुमची ही साधी कामंसुद्धा माझ्या वाट्याला येऊ नयेत. असं मी काय पाप केलं आहे? प्रयत्नांती सुद्धा संन्याशाला त्यावर उत्तर देता आलं नाही. न बोलता तो तिथून निघून गेला. एका संन्यासी बालकाने माताजींना विचारलं होतं, आई, तुम्ही आमच्याकडे कोणत्या दृष्टीनं पाहता? माताजी म्हणाल्या, नारायण दृष्टीने. तो संन्यासी म्हणाला, आम्ही तर तुमची मुलं आहोत. नारायण दृष्टीने पाहिल्यावर ही आपली मुलं आहेत या दृष्टीनं कसं बरं पाहता येईल? माताजीने उत्तर दिलं, नारायण दृष्टीनेही पाहते आणि माझी लेकरं या दृष्टीनेही पाहते. दैवी मातृत्व आणि लौकिक मातृत्व ह्यात हाच दृष्टिकोनाचा फरक आहे. माताजींच्या ठाई कष्ट उपसण्याची असाधारण शक्ती होती. आपल्या शेवटच्या दिवसात काशीच्या वेणी माधवच्या मनोऱ्याकडे बोट दाखवून त्या म्हणाल्या होत्या, आता मी तुम्हाला इतकी अशक्त झालेली दिसते, पण ठाकूरांच्या देहावसानानंतर मी जेव्हा काशीला आले होते तेव्हा हा मनोरा चढून गेले होते. हरिद्वारला चंडीचा पहाड आणि पुष्करला सावित्रीचं पहाड मी चढले होते. त्यांच्या शेवटच्या दिवसात सुद्धा त्यांची कार्यशक्ती असामान्य होती. रात्रीची 3-4 तासाची झोप सोडली तर बाकीच्या सगळ्या वेळात त्या काही ना काही उद्योगात मग्न असत. जयराम वाटीत भक्तसेवेत त्यांचा खूपच वेळ जात असे. एके दिवशी अतिशय काम पडल्यामुळे त्या पार थकून गेल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, बेटा, सगळ्या दिवसभर आज मी जशी काही कुस्तीच खेळत होते. एक भक्त गेला की दुसरा येतोच आहे. आता हे शरीर नाही काम देत. ठाकूरांना सांगून राधू राधू म्हणत मी इथे कसेबसे मन गुंतवलं आहे. योगमायेच्या आश्रयाने बहुजन हिताय त्या कशा तरी शरीर धारण करून होत्या. वेळेअवेळी भक्तमंडळींचे येणं चालूच असे आणि मग त्या सगळ्या भक्तांचं काय काय संकल्प असत, काय काय हट्ट असत म्हणता. कोणी दुपारी 3 वाजता आला आहे, पण असा निश्चय करून आला आहे की दीक्षा घेतल्याशिवाय पाण्याचा थेंब देखील घेणार नाही. कोणी रात्री 9 वाजता आला आहे आणि त्याच वेळी त्याला माताजींचं दर्शन हवं आहे. सगळं काही माताजींनाच सांभाळावं लागत असे. सगळ्यांना तृप्त करावं लागत असे. एक भक्त अशी इच्छा मनात ठेवून आला होता की माताजींनी नागमहाशयांना जसं आपल्या हाताने भरवलं होतं तसं त्या मला जेव घालतील का? पाहू बरं त्या दुसऱ्याच्या मनातील ओळखतात की नाही ते. माझ्या मनातली इच्छा मी त्यांच्याजवळ बोलणार नाही. आहा, सर्वांच्या अंतःकरणात वास करत असलेल्या माताजींनी त्या भक्ताची मूक प्रार्थना पूर्ण केली. त्यांनी मोठ्या प्रेमाने त्या भक्ताला आपल्या हाताने जेवू घातलं. जयरामवाटीला आल्यावर एका भक्ताला शिळा भात खाण्याची इच्छा झाली. त्याने माताजींना जेव्हा आपली ही इच्छा सांगितली तेव्हा त्या फार प्रसन्न झाल्या. त्या म्हणाल्या, थांबा, मी जरा मिरच्या आणि वडे परतून येते. तुमच्याकडे तिखट जरा जास्त खातात. मग त्यावेळी प्रचलित असलेल्या एका ग्रामोफोन रेकॉर्डवरील शब्दाची नक्कल करत त्या म्हणाल्या, मिरच्या भरपूर घालीन बरं. आणि मग हसत हसत मिरच्या आणि वडे परतून आपल्या भक्तासाठी ते शिळ्या भाताच्या तयारीला लागल्या. असे कित्येक नवे नवे प्रकार नित्य घडत असत. बरं, 1-2 दिवस कोणीही भक्त आला नाही तरीही माताजींना उदास उदास वाटत असे. कष्टी होऊन त्या म्हणत, कोणी आलं नाही. श्री रामकृष्ण म्हणाले होते की त्यांचं पुष्कळसं कार्य अजून व्हायचं राहिलं आहे. म्हणूनच कृपा प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने येणाऱ्या मंडळींना पाहून माताजी आनंदित होत असत. एका वर्षी जगदात्री पूजेच्या वेळी बऱ्याच मोठ्या संख्येत साधू मंडळी आणि भक्तमंडळी जयराम वाटीला जमली. तिथे जणू आनंदाचा प्रवाह वाहू लागला. एकट्या माताजीच किती काम करत असत. कोठीत कोणतं सामान पुरेसं आहे नाही इथपासून तो आलेल्या सगळ्या लोकांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेपर्यंत सगळं काही त्यांनाच पाहावं लागत होतं. देवीची संध्याकाळची आरती झाल्यानंतर साधूंनी आणि भक्तांनी एका सुरात भजन म्हणायला सुरुवात केली. त्याचा भावार्थ असा, आईला पाहण्याची आता अधिक चिंता करू नका. ती काही केवळ तुमची आमची आई नाही,
ती सगळ्या विश्वाची आई आहे. जगन्माता आपल्या बाळाच्या तोंडून आई आई हे शब्द ऐकण्यासाठी मुद्दामच लपून राहते, कारण तिला अशी भीती वाटत असते की मी जर त्या बालकांना दिसले तर ती बालके आई आई असा जो घोष करत आहेत तो कुठे बंद न हो. इतर स्त्रियांसमवेत जवळच्याच खोलीत बसून माताजी ते भजन ऐकत होत्या. त्या रात्री त्या सेवकाला म्हणाल्या, वा वा, भजन चांगलंच रंगलं होतं. भक्त म्हटला की भक्त, त्याची निराळी कुठली जात असायला. माझी सगळी बालकं सारखीच आहेत. इच्छा होते की सगळ्यांना एका पत्रावळीवर जेवायला घालावं. पण ह्या भागात म्हणजे जयरामवाटीत जातीभेदाचं प्रस्त जरा जास्त आहे. दुसऱ्या दिवशी माताजींनी खूपशी जिलबी मागवली आणि श्री रामकृष्णांना तिचा नैवेद्य दाखवला. मग एका थाळीत पुष्कळसे मुरमुरे आणि ती प्रसादाची जिलबी घेऊन थाळी भक्त मंडळींकडे पाठवून दिली. सगळे साधू आणि भक्तजन त्या थाळीभोवती बसले आणि मोठ्या आनंदाने एका ताटातून तो प्रसाद खाऊ लागले. आपल्या आनंदित बालकांकडे पाहत माताजी बाजूच्या खोलीत उभ्या राहिल्या. बालकांचा आनंद पाहून त्यांच्याही मुखमंडलावर तृप्तीचा आनंद विलसू लागला. 2 भक्त जयरामवाटीला आले. ते ब्राह्मण होते, पण नुकतेच त्यांनी युवावस्थेत पदार्पण केलं होतं. त्यांच्या हृदयात तीव्र वैराग्य निर्माण झालं होतं. ईश्वर प्राप्तीसाठी व्याकुळ होऊन ते माताजीजवळ आले होते. कमळाची पुष्कळशी फुलं त्यांनी आणली होती. ती त्यांनी माताजींच्या चरणी वाहिली. 2 दिवस राहिल्यानंतर त्यांच्यापैकी एक जण माताजींना म्हणाला, आई, मला संन्यास द्या. माताजींनी किंचित हसून उत्तर दिलं, सगळं काही होईल बेटा, चिंता कशाला करतोस. तो भक्त अगदी हाटून बसला. म्हणाला, नाही आई, तुम्हाला संन्यासच द्यावा लागेल. आम्हाला भगवी वस्त्र द्या. त्यावर माताजींनी थोडंसं गंभीर होऊन उत्तर दिलं, भगवी वस्त्र कशाला हवीत बेटा, आवश्यकतेप्रमाणे सगळं काही हळूहळू होईल. भक्त पुन्हा म्हणाला, आई, असं वाटतं की जानवं कपडे वगैरे फेकून द्यावे आणि तैलंग स्वामींप्रमाणे सदा सर्व काळ भगवत चिंतनात मग्न होऊन राहावं. माताजींनी हसत हसत एवढंच म्हटलं, होईल बेटा, होईल. भक्त अधिकच आदरतेने म्हणाला, देतोच फेकून आई, जानवं कपडे सगळं फेकून देतो. यानंतर केवळ बोलण्यावरच न थांबता तो तरुण भक्त खरंच अंगातून कपडे काढू लागला. ते पाहून माताजी थोड्या वरच्या आवाजात म्हणाल्या, राहू द्या, आत्ता राहू द्या, वेळ आली म्हणजे ते आपोआपच गळून पडतील. तेव्हा ते दोघे भक्त थोडेसे शांत झाले आणि माताजींना प्रणाम करून बाहेर आले. उपरी निर्दिष्ट भक्ताची ईश्वर प्राप्तीची इच्छा अधिकच वाढली. तो आपल्या घरून पुन्हा जयरामवाटीला आला. त्याला वाटत होतं की माताजी अगदी मनात आणतात श्री रामकृष्णांचं दर्शन घडवून देऊ शकतात, पण ते आपल्याला दर्शन घडवून देत नाहीत. त्यामुळे तो त्यांच्यावर रागवला होता. तो माताजींना म्हणू लागला, आई, मला ठाकूरांचं दर्शन तुम्ही नाही का घडवणार. माताजी प्रेमळ स्वरात म्हणाल्या, होईल बेटा, होईल, इतकी उतावळी का करतोस. अधीर झालेला तो भक्त रागारागाने माताजींना म्हणाला, पुरे झालं, मी सगळं समजलो. तुम्ही टाळाटाळ करता आहात. घ्या आपली ही जपमाळ, मला आता काही नको. असं म्हणून त्याने जपमाळ परत केली. माताजी शांत स्वरात म्हणाल्या, ठीक आहे, राहू दे. ठाकूरांच्या बाळा, तुझं भलं हो. यावर तो पळभरही न थांबता दाण दाण पावलं आपटत तो तिथून निघून गेला. या जपमाळ परत करण्यासंबंधी सेवकाने एक दिवस माताजींना विचारलं, आई, त्याने काय मंत्र देखील परत केला. माळ परत केली तसा काय मंत्र देखील परत करता येतो. माताजींनी उत्तर दिलं, ते कसं कधी होऊ शकेल. हा सजीव मंत्र आहे. त्याने एकदा जो मंत्र प्राप्त केला तो महामंत्र आहे. तो काय कधी परत केला जाऊ शकतो. कधीतरी तो शुद्धीवर येईल आणि मग पुन्हा येऊन सगळ्यांचे पाय धरेल. आणि पुढे तसंच झालं. काही दिवसानंतर तो तरुण भक्त पुन्हा माताजींच्या चरणाशी आला. माताजींनी त्याला उपदेश दिला. गोड शब्दात त्याचं सांत्वन केलं. माताजींचा विशेष आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे त्याच्या जीवनाला एकदम निराळं वळण लागलं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.